नमस्कार मित्रांनो. श्री संत ज्ञानेश्वर हे नाव सर्वांनाच परिचित आहे. त्यांचे वडील आणि आजोबा सध्या आपण बीड शहरामध्ये आलेलो आहोत आणि श्री संत ज्ञानेश्वरांचे आजोबा म्हणजेच गोविंदपंत कुलकर्णी यांची समाधी बीडमध्ये अगदी बिंदुसरा नदीच्या काठी आहे आणि त्याच ठिकाणी सध्या आपण आलेलो आहोत. आपण समोर या ठिकाणी समाधीसुद्धा पाहू शकताय. आपण या समाधीची माहिती आपण घेऊया. प्रताप भैया देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडूनच या समाधीची माहिती घेऊया आणि या समाधीविषयी जे अनेक प्रश्न अनेक प्रेक्षकांनासुद्धा आहेत याची उत्तरं आपण त्यांच्याकडूनसुद्धा काही मिळवूया. तोपर्यंत आपण या ठिकाणी प्रताप भैया देशमुख आहेत. आपण त्यांनाच या माहितीविषयी या समाधीविषयी आपण माहिती विचारूया. नमस्कार. या पृथ्वी तलावरील आद्य तत्ववेत्ते आणि आद्य शास्त्रज्ञ विश्वसंत म्हणून जे ओळखले जातात ते संत ज्ञानेश्वर यांचे आजोबा श्री गोविंदपंत यांच्या समाधीजवळ आहोत. संतपीठामध्ये, पैठण येथील संतपीठामध्ये ज्यावेळेस मी ज्ञानेश्वरांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला त्यावेळेस मला माहीत झालं की संत ज्ञानेश्वरांच्या आजोबांची समाधी या बीडमध्ये आहे. त्यावेळेसपासून मला उत्सुकता होती की ह्या समाधीला आपण भेट द्यावी आणि तेथील माहिती घ्यावी. श्री संत ज्ञानेश्वरांचे वडील श्री विठ्ठलपंत आणि ह्या विठ्ठलपंतांना अगोदर आपल्याला तुम्हाला इतिहास माहीत असेल की त्यांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर पुन्हा त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला आणि त्यातून ही ज्ञानेश्वर आणि इतर मुक्ताबाई आणि इतर अपत्य त्यांना झाली आणि त्यामुळे त्यावेळेसच्या धर्मपीठांनी त्यांना समाजामधून बाहेर बहिष्कृत केलं. त्यांचे वडील श्री विठ्ठलपंत यांनी अक्षरशः त्यावेळेसच्या समाजाने एवढा त्रास दिला त्यांना की त्यांना स्वतः प्रायश्चित्त म्हणून त्यांना स्वतःला त्या ठिकाणी आपला जीव द्यावा लागला आणि त्यांनी त्याचा पश्चाताप किंवा त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्यांनी गंगा नदीचं जे उगमस्थान आहे प्रयागराज त्या ठिकाणी स्वतः ज्ञानेश्वरांच्या आई आणि वडिलांनी तिथं स्वतःचा मृत्यू करून घेतला. स्वतः त्यांनी तिथं देहदान केलं. त्यांचे वडील श्री गोविंदपंत कुलकर्णी, खरं हे कुलकर्णी जे घराणं आहे ते आपेगावचं, त्या आपेगावचे हे कुलकर्णी पदावर काम करत असलेली ही वतनदार मंडळी. त्या गोविंदपंतांची समाधी ही बीडमध्ये आहे. ॲक्च्युअली ह्यांचं गाव जे आहे ते आपेगाव आहे. नंतर आपेगावमधून आळंदी येथे कर्मभूमी मला वाटतं ज्ञानेश्वरांची आळंदी आहे असं आपण समजू. परंतु त्यावेळेस धर्मपीठ होतं पैठणला आणि या धर्मपीठाने नंतर या सगळ्या कुटुंबाला बहिष्कृत केलं. मात्र एक लक्षात येत नाही की गोविंदपंतांची समाधी इथे बीडमध्ये कशी आहे. एकतर आपेगावला पाहिजे होती किंवा मग त्या आसपास कुठेतरी पैठण तालुक्यामध्ये दौलताबाद किल्ल्याजवळ आसपास कुठेतरी ती समाधी असायला पाहिजे होती. परंतु ती बीडमध्ये आहे आणि मला जी माहिती मिळालेली आहे त्याला काही अधिकृत पुरावा माझ्याकडे नाही आहे. परंतु मी कुठंतरी संदर्भ वाचलेला आहे की स्वतः गोविंदपंत कुलकर्णी हे लढाऊ होते, युद्ध सैनिक होते आणि ते स्वतः लढायला जायचे. सेनापतीसारखं पद त्यांच्याकडे होतं आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे 12व्या शतकामध्ये इथे एक फार मोठी लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये त्यांचा मृत्यू झाला असं मी ऐकून आहे. परंतु मलाही उत्सुकता आहे
की गोविंद पंतांची समाधी, जे संत ज्ञानेश्वरांचे आजोबा आहेत, त्यांची समाधी बीडमध्ये कशी आहे याचा पूर्व इतिहास जर आपल्यापैकी कोणाला माहीत असेल तर तो निश्चितपणे या ठिकाणी आपण सांगावा. मला जी काही ऐकीव माहिती आहे ती मी आपल्याला इथे सांगितलेली आहे. संत ज्ञानेश्वरांच्या आजोबांच्या समाधीचं आम्ही इथे मनोभावे दर्शन घेतलेलं आहे. ज्या अशा पुरातन आणि ऐतिहासिक वास्तू आहेत तिथं तुम्ही आम्ही जे लोक गेल्यानंतर जे काही उद्योग करतो तोही मला वाटतं या ठिकाणी झालेला आहे. ह्या समाधीवर हे पहा इथे एक शिलालेख आहे आणि तो शिलालेख रंगवला गेलेला आहे. तर हा जर रंगवला नसता तर कदाचित काही वाचता आलं असतं. मी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडे निश्चितपणे याचा पाठपुरावा करेल की ह्याचा अर्थबोध तुम्ही आमच्या सर्व भक्तांना, ज्ञानेश्वर भक्तांना द्यावा की जेणेकरून इथं जो मजकूर लिहिला आहे त्याच्यातून त्याचा अर्थबोध होईल अशी मी अपेक्षा बाळगतो. मी याबाबत आपले जे पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मॅडम आहेत, त्यांना मी विनंती करेल की तुम्ही याबाबत निश्चितपणे संशोधन करावं. तसं मी लेखी पत्रही आपण सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग यांच्याकडे देणार आहोत. त्याचबरोबर या समाधीवर आणखी खुणा आहेत. त्या म्हणजे इथं एक जुन्या काळामध्ये अशी नक्षी केली जायची. ह्या नक्षीवरून सुद्धा त्यावेळेसचा कार्यकाळ आणि त्यावेळेस कोण सत्तेमध्ये होतं, नेमकं काय आहे याच्यावरून ओळखू येतं. ह्याच्यातील जे अभ्यासू व्यक्ती आहेत त्यांना निश्चितपणे ओळखू येईल की हे नेमकं काय आहे. असंच एक चिन्ह ह्या समाधीच्या पाठीमागे सुद्धा आहे. तर हे आम्ही पुरातत्व विभागाकडे देणार आहोत. कदाचित बीडमध्ये अशाही व्यक्ती असतील की ज्यांना ह्याची पूर्ण माहिती आहे, परंतु तूर्त आमच्याकडे तरी ही माहिती नाही आहे की गोविंद पंतांची समाधी या ठिकाणी बीडमध्ये कशी आहे. त्याचा पूर्व इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता निश्चितपणे आमच्या सर्वच ज्ञानेश्वर भक्तांना या ठिकाणी आहे. तरी जे कोणी श्रोते हे ऐकत असतील, पाहत असतील, बीड शहरातील असतील, अख्ख्या महाराष्ट्रातील असतील किंवा जगातील असतील, यांनी कृपया याबद्दलची माहिती आम्हाला दिली तर निश्चितपणे आमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. धन्यवाद.